नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? आशा करते की तुम्ही सगळे एकदम मस्त असाल. मागील व्हिडिओमध्ये आपण रोटरी पनवेल महोत्सवमध्ये काय काय पाहायला मिळतंय, कोणकोणती आकर्षणं आहेत याचा एक ओव्हरव्ह्यू घेतलेला आहे. तुमच्याकडून त्या व्हिडिओला खूप छान प्रतिसाद मिळाला, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. आजच्या व्हिडिओमध्ये आपण खास लक्ष देणार आहोत रोटरी पनवेल महोत्सवच्या फूड कोर्टवर. खूप जास्त गर्दी आहे. स्ट्रीट फूड पासून ते फुल मील पर्यंत स्पायसी, स्वीट, लाईट स्नॅक्स, लहान मुलांसाठीचे ऑप्शन, सगळ्यांसाठी काही ना काही इथे खास नक्कीच आहे. फॅमिली, फ्रेंड्स किंवा कपल्स कोणासोबतही आलात तरी तुम्हाला इथे फूड चॉईसची भरपूर व्हरायटी मिळते. व्हेज खाणाऱ्यांसाठी वेगळे स्टॉल्स आहेत, नॉनव्हेज लव्हर्ससाठी सुद्धा खास काउंटर आहेत. त्यामुळे प्रत्येक जण आपल्या चॉईसनुसार आरामात जेवण एन्जॉय करू शकतो. जर तुम्ही महोत्सवला भेट देणार असाल आणि काय खायचं असा प्रश्न पडत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. मी इथे शाकाहारी जेवण ट्राय केलं होतं आणि ते खूपच चवदार होतं. माझ्या फ्रेंडने नॉनव्हेज फूड ट्राय केलं होतं, तेही तितकंच छान होतं. मी तुम्हाला इथल्या नॉनव्हेज फूडची एक छोटीशी क्लिप दाखवली आहे. इथे बरेच ऑप्शन्स अवेलेबल आहेत. कसं आहे? छान आहे, छान आहे. असं कर मग कर, बोल छान. आपण आत्ता आहोत रोटरी क्लबच्या इथे. तर माझी मैत्रीण इकडचं नॉनव्हेज फूड ट्राय करते. सो आपण त्याला विचारूया, तिला त्याची टेस्ट कशी वाटते, रिव्ह्यू घेऊया. लेट्स गो. आहे जेवण नॉनव्हेज गौरी, क्वालिटी कशी आहे? फ्रेश आहे ना? आणि मंडळी, खाण्याचा सुगंध तर विचारूच नका. जसजसं पुढे जात होते तसं वाटत होतं हे घ्यावं का ते घ्यावं. जत्रेत जसं आधी खेळ, मग खाऊ आणि शेवटी थोडी खरेदी, इथेही अगदी तसंच वाटत होतं. तर मंडळी, जर तुम्हालाही जत्रेच्या आठवणी, लहानपणीचा तो केअरफ्री काळ पुन्हा अनुभवायचा असेल ना, तर एकदा तरी रोटरी पनवेल महोत्सवला नक्की भेट द्या. आजचा शेवटचा दिवस आहे. कारण काही ठिकाणं फक्त बघण्यासाठी नसतात, ती मनात साठवण्यासाठी असतात. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा. चॅनलला सबस्क्राईब करा, कारण का तुमचा सपोर्ट खूप महत्वाचा आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मजा करा आणि स्वतःची काळजी घ्या.